बंधू आणि भगिनीनो, प्रार्थना झाली, गण झाला आणि गवळण सादर करीत आहे. त्यापूर्वी आपण गवळण ऐकलेली आहे. दीपाली शिंदे याने गायलेला आहे. धरा धरा गा सोडू नका ग नंदाच्या या पोराला, घट्ट बांधून ठेवा खांबाला या हराम खोराला. तेव्हा मला काय म्हणायचंय ऐका. ठुमकत मुरडात निघाली राधा, ठुमकत मुरडात निघाली राधा, बघ मथुरा नगरीला, खडा मारून फोडा फोडा हिच्या त्या काळ्या घागरीला, खडा मारून फोडा फोडा हिच्या काळ्या घागरीला. आणि या गीतापूर्वी शेर ऐकवला होता. या काळ्या सावळ्याचा गोरीवर डोळा आहे. तेव्हा मला काय म्हणायचं आहे. तू ग राधा गोरी अन मी कृष्ण काळा आहे, अगं तुझ्याच वरती माझा का डोळा आहे. कारण दुसऱ्या गवळणींकडे फक्त लोण्याचा गोळा आहे, पण तुझ्याकडे मात्र वर लोण्याचा गोळा आणि खाली मधाचा पोळा आहे, म्हणून तुझ्यावरती माझा डोळा आहे. अहो ऐका बंधूनो, राधा आणि कृष्णाचं प्रेम असतं आणि प्रेमामध्ये तू कृष्ण राधेला काय म्हणतोय. ग राधे जवळी तू माझ्या जरा ये, पप्पी मला दे मजा तूही घे, एक पप्पी मला दे मजा तूही घे. ग राधे जवळी तू याच्या जरा ये, पप्पियाला दे मजा तूही घे, पप्पियाला दे मजा तूही घे. गोरी गोरी काया तुझी रूपाची तुराणी, मोहवी मनाला राधे तुझी ही जवानी, मोहवी मनाला राधे तुझी ही जवानी, मोहवी मनाला राधे तुझी ही जवानी. दोघे एकांतात जाऊ तलगडे, पप्पी मला दे आणि मजा तूही घे, पप्पी मला दे 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 मजा तूही घे 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 घे. ग राधे जवळी तू याच्या जरा ये, पप्पियाला दे मजा तूही घे, पप्पियाला दे मजा तूही घे. तू ग माझी प्रेमिका मी प्रिय कर तुझा ग, वृंदावनी जाऊन राधे लुटूया मजा ग, वृंदावनी जाऊन राधे लुटूया मजा ग, वृंदावनी जाऊन राधे लुटूया मजा ग. लाजते कशाला तू प्रिये, पप्पी मला दे आणि मजा तूही घे, पप्पी मला दे मजा तूही घे. ग राधे जवळी तू याच्या जरा ये, पप्पियाला दे मजा तूही घे, पप्पियाला दे मजा तूही घे. ग राधे जवळी तू माझ्या जरा ये 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 ग, पप्पी मला दे मजा तूही घे, पप्पी मला दे 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 मजा तूही घे ग घे. पप्पियाला दे मजा तूही घे, पप्पियाला दे मजा तूही घे, पप्पियाला दे मजा तूही घे. दीपाली शिंदे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. लक्ष द्या. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये 4 घोड्यांच्या 4 शेपट्या, 16 पाय, 3 जणांचे 6 हात 6 पाय मिळून 22 पाय असणारा रथ अर्जुनाचा होता आणि ती 5वी शेपटी हनुमंताची होती. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर शास्त्रा आधारे दिलेलं आहे. आता माझा प्रश्न ऐका. दीपाली शिंदे ऐका.
कोणती स्त्री डोळे असून आंधळी होती? कोणती स्त्री डोळे असून आंधळी होती व ती कुणाची माता आणि कुणाची पत्नी होती व तिचं नाव काय? प्रश्नाचं उत्तर बरोबर द्यायचं आहे.